हाय नमस्कार. झटपट मराठी टिप्समध्ये आज आपण मैत्रीचा ब्लॉग बघणार आहोत. म्हणजे माझ्या खास कोणत्या मैत्रिणी आहेत त्या बघणार आहोत. अशा तर माझं कॉलेजच्या शाळेच्या मित्रमैत्रिणी आहेत, पण त्याशिवाय पण माझ्या अजून खास मैत्रिणी आहेत ज्या 15-16 वर्षापासून आमची तिघींची मैत्री आहे. तर थोडंसं एक सेलिब्रेशन पण एका मैत्रिणीचं बघणार आहोत. तर ही प्रीती आहे, ही मिनोती आहे आणि मी, अशा आम्ही तिघी मैत्रिणी आहोत. बरेच वेळा आम्ही भेटतो. आमची ही मैत्री अगदी 15-16 वर्षांपूर्वीची आहे. तर मध्ये काही गॅप पडलेला होता असं कधीतरी, तर तसं आमचा गॅप पडलेला, परंतु आमची मैत्री काही कमी नाही झाली. मध्ये काही वर्ष जरी भेटलो नसलो तरी आमची मैत्री कायम होती. मनात एकमेकींबद्दल प्रेम जिव्हाळा तेवढाच होता आणि तो अजून आहे. तर असं आम्ही हल्ली बरेच वेळा भेटतो. संध्याकाळी कुठेतरी कॅफेमध्ये जातो किंवा कधी जेवायला जातो, कधी घरीच अरेंज करतो. तर खूप अशा गप्पा होतात, एकमेकींचं सुखदुःख आम्ही वाटतो आणि असावी अशी एखाद मैत्रीण किंवा अजून असाव्या की जेणेकरून आपलं मन पण मोकळं होतं आणि छान असा आपला वेळ पण जातो. कधी खूप आपल्याला आयुष्यात तेच तेच रुटीनचा कंटाळा आलेला असतो. मग अशा मैत्रिणी असल्या आपण भेटलो का छान वेळ सुद्धा जातो, गप्पा होतात आणि एक मनाला ना छान नवं चैतन्य मिळतं अशा मैत्रिणी असल्यावर. तर बरेच वेळ आमच्या भेटीगाठी होत असतात जसा वेळ मिळतो तसं, कारण या दोघीही प्रीती आणि मिनोती दोघीही सर्व्हिस करतात, जॉबला जातात, दोघीही टीचर आहेत, चांगल्या उच्च शिक्षित आहेत आणि तर त्या अशा अधूनमधून भेटत असतात. जसं आम्हाला तिघींना वेळ मिळतो त्याप्रमाणे आम्ही ठरवतो. अगदी खूप आमचा व्हॉट्सअप ग्रुप आहे, पण खूप अशा गप्पा कधी होत नाहीत कारण तिघीही आम्ही बिझी असतो. आयुष्यात अशी निखळ मैत्री जरूर असावी, कारण त्याने आपला स्ट्रेस जातो. जे काय आपलं टेन्शन वगैरे असतं तर ते थोडं कमी होतं असं आपल्याला वाटतं, पण खरोखरच आपलं मन हलकं होतं. तर असं निखळ मैत्रीचं नातं असावंच. ज्याच्यात विश्वास असतो ते अतूट नातं मैत्रीचंच असतं. सुखदुःख एकमेकांना आपण वाटतोच, एकमेकींना समजून घेतो. भेट झाली नसली, बरेच दिवस बोलणं नसलं तरी पण एकमेकींना आपण लक्षात ठेवणं, तिला न विसरणं हीच खरी मैत्री आहे. जीवाला जीव लावणारी मैत्रीण खरंच हवी असते आपल्याला. म्हणतात ना, सच्चे दोस्त हमें कभी गिरने नहीं देते, त्याप्रमाणेच आपली मैत्री असावी. का आपण एकमेकांशी अगदी चांगलं नातं निर्माण केलं पाहिजे, जिथे काही मत्सर नसावा, राग नसावा, लोभ नसावा. तर अशीच काहीतरी आमची मैत्री आहे. तर आम्ही यावेळी गेल्या आठवड्यातच ही प्रीती आहे, ती चांगली उत्कृष्ट कवयित्री आहे. तर तिच्या कविता वाचनाला आणि तिच्या कवितेला बक्षीस मिळालं. त्यासाठी आम्ही साहित्य संघात गेलो होतो. माननीय गायिका पद्मजा फेनानी आणि माननीय लेखक अशोक समेळ यांच्यातर्फे तिला बक्षीस मिळालं. माझ्या कवितेचं शीर्षक आहे स्त्री, कोंबडी आणि कविता. तर आम्ही गिरगावला ट्रेनने गेलो होतो, लोकलने. खूप मजा करत गेलो आणि साहित्य संघात आम्ही अगदी 1.5 तास लवकरच पोचलो. त्याच्या आधी थोडीशी खरेदी पण केली क्रॉफर्ड मार्केटला आणि खूप पाय दुखत होते सगळ्यांचे. अगदी आरामात आम्ही इथे साहित्य संघाच्या चेंजिंग रूममध्ये, म्हणजे मेकअप रूममध्ये आम्ही इथे थोडासा आराम केला, बसलो अगदी थोडा वेळ आणि मग 4चा प्रोग्राम होता तेव्हा तयारी केली. 4 वाजता प्रोग्राम सुरू झाला आणि 7ला संपला. संध्याकाळी आम्ही मग घरी गेलो. दुसऱ्या दिवशी रविवार होता. आम्ही प्रीतीचं अभिनंदन सेलिब्रेशन करण्याचं ठरवलं. तर माझ्या घरी रविवारी मिस्टर बाहेर गेले होते, तर मग आम्ही ठरवलं की माझ्या घरी भेटायचं आणि छान असं छोटंसं सेलिब्रेशन करायचं. मिनोतीने गुलाबाची फुलं आणली होती, ती आम्ही दोघींनी प्रीतीला दिली आणि मग छोटासा केक सुद्धा मिनोतीने आणलेला होता. तर तो प्रीतीने कट केला, एकमेकींना भरवला. छान असं छोटंसं सेलिब्रेशन झालं. मी स्वयंपाक केला होता घरी, तर अगदी शॉर्ट कटमध्येच केलेला, कारण मिनोती आणि प्रीती बोलल्या की आपल्याला खूप गप्पा मारता याव्यात, याच्यासाठी तू थोडंसंच काहीतरी करू. तर त्यांनी मदत सुद्धा केली. इथे पनीर दम बिर्याणी मी बनवली त्यांच्यासाठी, पण गप्पांच्या नादात मी जे रायतं करणार होती तेच विसरले. तर सगळं सामान तसंच ओट्यावर राहिलं, रायतं विसरले. पण इथे मग मी गाजर हलवा केला, कारण मिनोतीला प्रीतीला दोघींना गाजर हलवा आवडतो आणि माझ्या हातचा तर खूप आवडतो. तर एवढंच आम्ही शॉर्टमध्ये बनवलं आणि छान एन्जॉय करत गप्पा मारत जेवलो आम्ही दुपारी.
जेवल्यानंतर संध्याकाळी थोडा वेळ गप्पा केल्या, चहा पाणी झाला आणि असं छान आम्ही सेलिब्रेशन करून दिवस घालवला, तो सुद्धा रविवारचा. कारण बरेच वेळा काय होतं, आम्हाला अजिबात वेळ नाही मिळत, मग अगदी फोन सुद्धा नाही होत. मग हा दिवस आम्हाला मिळालेला, तर तो चांगला सत्कारणी आम्ही लावून घेतला. गप्पा मारता मारता जुने विषय निघाले. आमची जुनी मैत्री कशी, म्हणजे मैत्री कशी झाली एकमेकींशी ते सुद्धा आठवलं. अगदी अचानकपणे तिघी एकमेकींना भेटलो होतो, ते सुद्धा वेगवेगळ्या भेटलो होतो आणि नंतर आम्ही तिघी एकत्र आलो. प्रीतीची मी थोडीशी मुलाखत घेतली, ती आता आपण बघूया. तर ही माझी मैत्रीण आहे प्रीती, कवयित्री आहे, छान छान कविता लिहिते. साधारण 15-16 वर्षापूर्वी आमच्या दोघींची ओळख झालेली. त्याच्यानंतर चांगली आमची मैत्री बहरत गेली. त्याच्यानंतर काही गॅपसुद्धा पडला आणि आता परत आम्ही एकत्र आलो आहोत. तर तिचं थोडंसं मला ना तिला काय काय विचारायचं आहे, कधीपासून उत्सुकता आहे, तिने कवितेची सुरुवात कधीपासून केली, तिला आवड कशी निर्माण झाली, जरा थोडक्या शब्दात सांग बघू आम्हाला. नमस्कार आणि निशाच्या प्लॅटफॉर्मवर आपल्या सगळ्यांचं खूप स्वागत आहे. मला कवितेची आवड जेव्हा मी MA ला ॲडमिशन घेतलं मराठी, अच्छा. तेव्हा अभ्यासक्रमात खूप साऱ्या कविता होत्या आणि त्या कविता वाचताना ना खूप आतमध्ये असं काहीतरी कालवाकालव व्हायला लागली. खूप असे वेगवेगळे कवी होते, तर त्याच्यामध्ये वाचता 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 अचानक सुचायला पण लागले. अच्छा. हां, म्हणजे त्या संदर्भामुळे जास्त वाचन व्हायला लागलं, कवींची ओळख व्हायला लागली आणि मग कविता लिहावीशी वाटायला लागली. आणि एकदाच कुठलाही विषय डोक्यामध्ये आला की ती भरभर 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 अशी मी लिहून काढायला लागली. अच्छा. पण ती कविता आहे, कोणासमोर सादर करावी असं मी कधीही केलं नाही. हा उद्देश नव्हता तुझा. नाही, ती कविता आहे हेच मला मुळात अच्छा. मी मान्य केलं नव्हतं कधी. अच्छा, म्हणजे आपोआपच तुला असं सुचत गेलं, पण ही कविताच आहे का हे मी मान्य नव्हतं केलं. अच्छा. किंवा तो माझा एक म्हणतो ना आपण न्यूनगंड, हां, असं काहीतरी हां. असावं. आणि मग खूप वर्षांनी मी त्या स्पर्धेमध्ये पहिल्यांदा जी कविता पाठवली, अच्छा. आणि त्या कवितेला पहिल्यांदाच प्रथम पारितोषिक मिळालं. हो का? अरे वा. तेव्हा मात्र मला थोडंसं वाटायला लागलं की नाही, ही कविताच आहे. आणि आपण लिहितो ना ती कविताच आहे आणि थोडंफार जमतंय म्हणजे आपल्याला खात्री खात्री तुला? पटली. आणि मग पहिल्यांदाच मला ते सर्टिफिकेट मिळालं कवित्री. अरे तर वा. ते कवयित्री असं बघून मला स्वतःलाच हसायला आलं होतं. वाचून आनंद पण झाला असणार. आनंद खूप झाला. आणि मग तेव्हापासून खूप साऱ्या कविता लिहिल्या, पण तरीही इतका आत्मविश्वास कधीही आला नाही की आपण सांगावं की मी कविता लिहिते. तरी आतापर्यंत किती कविता झाल्या लिहून तुझ्या? 200-250 झाल्या असतील. आणि बक्षिसं किती मिळवलीस? मी जवळपास सगळ्याच कवितांना, म्हणजे ज्या ज्या मी सादर केल्या किंवा स्पर्धांना पाठवले त्यांना सगळ्यांनाच बक्षिसं अरे वा, मिळाली. खूपच छान, अभिनंदन तुझं. प्रीती, तुझ्या कविता तर खूप छान असतात. मी खूप ऐकल्या आहेत तुझ्याकडून, वाचल्या आहेत, काही तू वाचायला दिलेल्या आहेत. पण तुला हे विषय सुचतात तरी कसे? विषय सुचतात म्हणजे आपल्या आजूबाजूला काही घटना अशा घडत असतात आणि एक सामान्य व्यक्ती म्हणून आपण काहीच करू शकत नाही, किंवा आपण हतबल असतो तेव्हा ना आतून आवाज येतो की आपण किती हतबल आहोत. त्या हतबलतेचा कुठेतरी हुंकार म्हणून ती कविता येते जन्माला, असं मला वाटतं. म्हणजे फक्त सामाजिक विषयांवरच सुचतात का अजून दुसरं काय? नाही, डिपेंड्स. आता सामाजिक विषय समोर असला तर ती येऊ शकते, किंवा अशी विद्यार्थी आहेत माझे, त्यांच्यावरच्या प्रेमावर पण काही कविता आहेत, त्यांनाही बक्षिसं मिळाली. म्हणजे असं काही ठरवून मी कविता लिहत नाही, जसे विषय सुचतात किंवा जसं कधीतरी कविता म्हणते आलं चल लिही आता उठ, तेव्हा मी काहीतरी पोळ्या लाटत असते, काहीतरी भाजी करत असते, मग ती कविता कधी कधी विरून जाते. हे खूप होतं माझ्या बाबतीत आणि मला ते खूप जणांनी सांगितलं, असं हा आशीर्वाद सगळ्यांना नाही मिळत. जेव्हा तिथेच कुठेतरी कागद आणि पेन ठेवायचं, ते मी लक्षात ठेवलं. आता मी असं करत नाही, पण आधी असं केलंय. पण आता म्हणजे असं की विषय ठरवलेलाच नसतो, आयत्या वेळी सुचतो. अगदी म्हणजे बोलतात ना, आतूनच तुला सगळं सुचत जातं. हा, काय म्हणतात, एखादी ओळ सुचते आणि मग तिला त्या ओळीमागून दुसरी ओळ, त्या दुसऱ्या ओळीमागून तिसरी ओळ, अशी एक माळच तयार होते म्हणणं. मस्त. आता जे काय बोलतेस ते पण अगदी कवयित्रीची भाषाच आहे, ती आहेच मुळात, त्याच्यामुळे प्रश्नच नाही. अगदी साधा बोलली तरी त्याच्यात कविता दिसतेच. आता तुला नेहमी अशी कवितेची दाद मिळते, कुठे वाचन असतं किंवा कुठे तू बोलून दाखवतेस एखाद्या समारंभात वगैरे, तर तुला अशी कधी दाद मिळाली आहे का, प्रशंसा मिळाली आहे का,
की जी तुझ्या मनाला अशी स्पर्शून गेलेली आहे? हो, मी म्हणजे सादर करताना ना प्रेक्षकांमधून पण असं मधूनच वाह किंवा वाह किंवा छान किंवा भेटून पण खूप जण सांगतात. तेव्हा आपल्याला खूप म्हणजे असं उभारी मिळाल्यासारखं वाटतं. पण हे जे प्रसिद्ध आणि प्रथितयश कवी आहेत, जे आत्ता खूप त्यांचं नावलौकिक आहे, असे सगळे म्हणजे सायमन मार्टिन सर माननीय, अच्छा. त्यांनी माझ्या कवितेबद्दल माझ्या अपरोक्ष हे शब्द ऐकले मी, की तुम्ही प्रीती भोईर यांच्या कविता ऐकल्या का? त्याच्यानंतर सिसिलिया कार्वालो म्हणून आहेत वसईमध्ये, त्या अच्छा. खूप मोठ्या कवयित्री आहेत आणि खूप विद्वान आहेत. तर त्यांनी सुद्धा माझ्या कवितेला दाद दिली होती आणि शाबासकी दिली होती. कवयित्री नीरजा, जे आत्ता मागे 2 वर्षापूर्वी कार्यक्रम हो, झाला, हो. त्यांनी मला वसईमध्ये तिथे सगळ्यांसमोर त्यांनी सांगितलं की आत्ता जी प्रीतीने कविता सादर केली, आणि ते म्हणजे ते मला मला खरं विश्वासच वाटत नव्हता की हे आपल्याबद्दल बोलतायत. आणि असे खूप जणांचे आशीर्वाद आणि खूप जणांचं कौतुक मिळाल्यानंतर असं वाटायला लागलं की नाही, त्यांच्याकडनं खूप शिकायचं आहे अजून. त्यांचं जे कौतुक होतं ते मात्र हृदयात कुठेतरी साठवलेलं आहे. अच्छा. म्हणजे तुझा तो एक तुला मिळालेला बहुमानच आहे त्यांची प्रशंसा. म्हणजे त्यांनी कौतुक करणं ही मोठी गोष्ट आहे, बरोबर. मला असं वाटतं. आणि मला एक जरूर उल्लेख करावा असं वाटतो की कैलासवासी मनोज आचार्य सर, जे संपादक, लेखक, अभ्यासू लेखक आणि अच्छा. संगीताचा गाढा अभ्यास असणारी व्यक्ती हम्म. आणि सगळ्याच गोष्टींमध्ये नीटनेटकेपणा आणि अचूकपणा असणारी ही व्यक्ती, त्यांनी पहिल्यांदा जी माझी कविता ऐकली त्या कवितेत, आणि ते असे त्यांचा असा स्वभाव होता की ते रोखठोक बोलणारी व्यक्ती. त्यांनी जेव्हा पहिल्यांदा माझी कविता ऐकली तेव्हा ते समोर येऊन म्हणाले की महाराष्ट्राला एक चांगली कवयित्री मिळाली. अरे वा. तेव्हा मला इतका आनंद झाला होता की हा माणूस, मला माहित होतं की कौतुक सहजासहजी करणार नाही. तेव्हा आणि सांगितलं त्यांनी की तुम्ही लिहत राहा आणि तुमचं लिहिणं येऊ दे लोकांसमोर. म्हणजे मोठी अशी कौतुकाची थाप मिळाली हो, तुला. आणि आज ते आपल्यात नाहीये त्याचं फार दुःख होतं मला. त्यांचा खूप आशीर्वाद होता आणि खूप प्रोत्साहन देत होतं. त्यांची कमी मला नेहमी जाणवत राहील. आणि त्यांच्या हातून मला खरं तर पुस्तकाचं प्रकाशन करायचं होतं, पण कधीतरी देवाची मर्जी त्याच्यासमोर ते आपलं तर काही चालत आहेच. नाही. बरोबर. तुझ्या या कविता अशाच पुढे जावोत, त्यांना बक्षिसं मिळवत आणि तुला नेहमी नेहमी नवीन नवीन अशा कविता सुचू देत आणि आम्हाला ऐकायला मिळू देत, त्याचा लाभ मिळू देत. नक्की नक्की. पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा तुला. थँक्यू सो मच. तर आजचा हा मैत्रिणींचा ब्लॉग कसा वाटला तुम्हाला? तुमचे पण काय तुमच्या मैत्रिणींचे अनुभव असतील तर नक्की कमेंटद्वारे शेअर करा. आणि याच्यापुढे पण आमचे असे काही ब्लॉग येतील. तर आजचा ब्लॉग आवडला असेल तर व्हिडिओ लाईक, शेअर, कमेंट करा. चॅनल नक्की सबस्क्राईब करा.